आईच्या घरी असणं म्हणजे ती तुम्हाला तिचं प्रेम तुम्हाला प्रत्येक खाण्याच्या गोष्टींमार्फत येत असते. सो मला पण तिने नुसतं खायला दिलं 2 दिवसापासून, मी नुसती खातीच आहे. सकाळी उठले, नाश्ता केला, उपमा केला होता मम्मीने. मला मम्मीच्या हातचा उपमा खूप जास्त आवडतो, म्हणजे माझ्या मम्मीच्या हाताची कुठली पण गोष्ट मला खूप जास्त आवडते. त्यानंतर तिने मला फ्रूटचं बास्केट दिलं, म्हटली फ्रूट गपचूप खा, कारण मला माहिती तू तिकडे खात नाही. ते केलं. सगळेजण आम्ही आवरलो, आम्ही निघालो होतो बासरला जाण्यासाठी. तर बासर आहे तेलंगणामध्ये, जिथे सरस्वती देवीचं मंदिर आहे. माझ्या मम्मीची छोटीशी मन्नत होती आणि आमच्या चिक्कूची आम्हाला पाठीची पूजा करायची होती. पाठीची पूजा म्हणजे ना, आपण एखाद्या लेकराला शाळेत टाकणार आहे आता, तर त्याच्या अगोदर त्याची पाठीची पूजा केली जाते. त्याची अशी मान्यता आहे की तो मुलगा किंवा ती मुलगी आयुष्यामध्ये खूप जास्त यशस्वी होते, प्रगतीच्या पथावर जाते आणि त्यांचं सगळं फ्युचर खूप चांगलं होतं. सो मग तिथे आम्हाला चिक्कूची आणि आरणवची पाठीची पूजा करायची होती. मग तिथे आम्ही आलो होतो, मंदिरामध्ये एंटर केलं आणि एवढं छान वाटत होतं ना, प्रसन्न वाटत होतं. कारण म्हणजे नाही का, खूप चांगलं फील होत होतं. आपण जर फॅमिलीसोबत कुठे पण गेलो ना, तरी आपल्याला खूप चांगलं फील होतंच, ऑब्व्हियसली, नो मॅटर वॉट. सो आमची मामी, वहिनी, मम्मी, आम्ही सगळेजण आलो होतो. इथे आमच्या चिक्कूची पाठीची पूजा केली त्यांनी. तो आता मस्त ट्राय करतो लिहिण्यासाठी, कारण आत्तापासून त्याचा सराव झाला पाहिजे. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि पोहोचलो होतो थेट गोदावरी नदीकडे. नदीला एवढं मोठं म्हणजे नाही का, एवढं पाणी वरतीपर्यंत येत होतं ना, आणि ते मस्त अशी गंगा आरती वगैरे होत असते संध्याकाळी. सो असा होता आमचा दिवस. चला बेटा